क्षणोक्षणा हाची करावा विचार, क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरावी आवडी, धरावी तातडी परमार्थाची. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे इह लौकिक काय व्हारे, नका डोळे धोरे भरून राहो. नाशिवंत देह जाणार सकळ अभिषेकातो काळ सावधान. विढला पुंडरी कबरना श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. पुंडरी कबरना ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली हा गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांची या. चरण दुसरे जीवानी मानेल संतांशी रंजव चित्ताशी अपुलिया. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी किंवा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. रामरायाच्या सेवका, रामरायाच्या सेवका, रामरायाच्या सेवका. आलो म्हणे तुका, आलो म्हणे तुका, आलो म्हणे तुका, आलो म्हणे तुका, आलो म्हणे, आलो म्हणे तुका. रामरायाच्या सेवका चरण आलो म्हणे तुका, चरण आलो म्हणे तुका, चरण आलो म्हणे तुका. रामरायाच्या सेवका चरण आलो म्हणे तुका, चरण आलो म्हणे तुका, चरण आलो म्हणे तुका. क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी सेवेकरता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. राहू दे आता ठेवा. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराया तुम्हा आम्हाला योग्य मार्गदर्शन करतात, अर्थात उपदेश करतात. विढाला विढाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीनं परिहार. सेवा किमनिमित्त आहे, कार्यक्रम किमनिमित्त आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तरी वक्त्याचं अधिक कर्तव्य असतं. आपल्या या गावातील रहिवासी वैवर्ध तपोवर्ध ज्ञानवर्ध असणारी व्यक्ती, मला वाटतं वैकुंठवासी बबनबाई नामदेवराव जाधव
यांचा हा प्रथम वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे. ज्या परिवारानं हा कार्यक्रम घडून आणला त्यांचे सुपुत्र असणारे भाऊसाहेब नामदेवराव जाधव, शहाजी नामदेवराव जाधव, दिलीप नामदेवराव जाधव या 3 सुपुत्रांनी एकत्र येऊन आपल्या आईनं जीवनामध्ये केलेलं चांगलं कार्य, या परिवारावर केलेले उपकार हा कृतज्ञता व्यक्त म्हणून कार्यक्रम आहे. विठाला विठाला या कार्यक्रमाला एक एकाची म्हणून व्यापारी अशी दिग्गज मंडळी आहे. तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळं आला, आपले या गावातलं भूषण असणारे आमचे डोरले नाना, त्यांना फोन केला म्हणून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आहे. ज्यांना सुंदर अशी चाल गायली, संगीत अलंकार, संगीत रत्न गायन कोकिळा, भजन सम्राट आमचे हरिभाऊ महाराज काळे, ज्यांना पाठीमागं साथ संगीत केली आमचे वारकरी रत्न आमचे संपत महाराज भोपळे, दोघांसाठी टाळी वाजवा एक बार जोऱ्यात. त्यांना दोन्ही कामं केली, चाल बी गायली ही नाही घेतला. इकडं उभा असणारे आमचे हरिभक्तीपरायण आमचे बांगर महाराज, ज्यांचे मृदंगार थापडते मृदंग महर्षी तालमुनी आमचे रोहित महाराज, माझ्यासोबत असणारे मृदंगाचार्य मृदंग महर्षी आमचे अजय महाराज, आमचे पेटी मास्तर, आपल्या गावातले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ भजनी मंडळ, तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आज वैकुंठवासी बबनभाई नामदेवराव जाधव यांच्या वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. वढाला वढाला माईक सिस्टम अगदी सुंदर आहे. तुमचंही नाव घेतलं, वाढवा पण कमी करू नका. आपल्याला कमी बॉलमध्ये जास्त रन काढायच्या, थोडं लक्ष देऊन ऐका. आज वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे, प्रथम वर्ष श्राद्ध. मला वाटतं गाव आलं परवा संपला, लक्ष द्या. ढेकर आला जेवण संपलं, यज्ञाची पूर्ण आहुती झाली, यज्ञ संपला, काल्याचं कीर्तन झालं, सप्ताची सांगता झाली, वर्ष श्राद्ध झालं, पुनर्जन्म संपला. वढाला वढाला तसा विचार केला तर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात 3 सोहळे आहे. किती? पहिला सोहळा आहे जन्म, दुसरा सोहळा आहे लग्न आणि तिसरा सोहळा आहे मृत्यू. ढाला ढाला जन्माला यायचं का न यायचं आपल्या हातात आहे. ज्ञानोबा राय सांगतात, आगा कर्मी जे उरावी ते हे सुख दुःखी फळावी, तया भोगावा या यावी देह एका, केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपतले मेले ऐसे किती, उपतले मेले ऐसे किती, उपतले मेले केले कर्म झाले त्याची भोगा, उपतले मेले ऐसे किती, उपतले मेले ऐसे किती, उपतले झालं पाहिजे. टाळी वाजवा. केले कर्म झाले याची भोग आले, उपजले मेले आयुष्य किती. झोपा, टाळी वाजवा, टाळी वाजवा. केल्याला कर्म भोगण्यासाठी जन्माला यावं लागतं. ऐका, जन्माला यायचं का नाही यायचं आपल्या हातात आहे. डोरले नाना, जन्माला आल्यानंतर लग्न करायचं का ना करायचं आपल्या हातात आहे. एखादं आमच्यासारखं हुटकत आहे, पण मरायचं का न मरायचं आपल्या हातात नाही. ज्ञानोबा सांगतात, उपज येते नाशी, नाशी येते पुनरपी दिशी, ते घटका यंत्र जैसे प्रभर्मिका, उपज झाल्या पिंडा मरण सांगाती, येते नाही उरो आले येरते पामर. जाऊ द्या, थोडक्यात बोलतो, प्रत्येकाला मरायचे. मृत्यू कुणाला टाळता येत? हो म्हणा की टाळता येत नाही. मी उगा विनोदानं सांगतो, पीटी मास्तर एक बार यम मला न्यायला आला. कुणाला? म्हणजे आम्ही गेले म्हणजे तुमचं बरं झालं. यमानं मला सांगितलं गेज की महाराज लवकर उर का. आता मी दिसा इतका का पण लय आगा. मी यमाला विचारलं, चहा घेता का, कॉफी घेता का, दूध घेता? कुणाला विचारलं? यमाला. आता यम बी हुशार. यमानं मला सांगितलं कॉफी घेतो, कॉफी.
मी थोडं डोकं लढवलं, यमाला पिण्यासाठी कॉपी केली, पण त्याच्यात गुंगीचं औषध टाकलं दिलीपराव, गुंगीचं. म्हणजे कॉपी पिल्यानंतर यमाला चक्कर आली पाहिजे, यम झोपला पाहिजे. आता कॉपी केली, यमाला चक्कर आली, यमाने पिली तर झोपला. मी म्हणलं यम झोपला तोपर्यंत आपलं मरण बघा. ते दप्तर घेतलं, इच केली तर पहिला नंबर माझा. मी म्हणलं यम झोपला तोपर्यंत पहिला नंबर काढावा, सगळ्याच्या खाली घालावा, म्हणजे सगळ्या गावानंतर एकट्याच मरण. अहो कुणाला मरा वाटतं, ज्ञान मरा सांगतात, आगा मरणा बोलणं साहती. आता नंबर काढला, सगळ्याच्या खाली घातला, यमाची चक्कर गेली, गुंगी गेली, यम उठला. म्हणला क्या बात आहे गेजगे महाराज. यमाचा तिरस्कार करणारे बरेच महाराज पाहिले, यमाचा आदर करणारा पहिलाच महाराज आहे. तुमचं पहिलंच मरण होतं, तुमच्यावर प्रसन्न झालो. मला वाटलं काही थोडा बदलच करते का की. मी म्हणलं काय बदल करता, काही नाही. म्हणलं थोडा बदल करतो, तुमचा पहिला नंबर होता, आता खालून सुरुवात करतो. म्हणलं टाळी वाजवा काळाला असलं. अरे मरण चुकलं का, माझ्या हातानं मीच खाली घातलं होतं. प्रत्येकाला मरायची, पण कसं मराव. उत्तमाची उरे फिरते मागे, पुरे तुका म्हणे कामरण्याची सरे, उत्तमाची उरे, उत्तमाची उरे, उत्तमाची उरे. टाळी वाजवा. दिलं नाही पडायचं. आणि मला कसं आहे, असे गुन्हे जे चांगले असले बरं वाटत नाही, फाशी घ्यावरती. मी विनोद म्हणून सांगणार पेटी मास्तर, मी एका गावात कीर्तनाला गेलो. हो, माझ्या पाठीमागे 4 भजनी उभा. त्याला काहीच येणार ना. मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो, तुम्ही मागून उचला. त्यानं भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं. आता इतके येडे म्हणल्यावर फाशी घ्यावं लागेल का नाही. आनंद वाटायला. टाळी वाजवा. विठाला विठाला का म्हणे एका मरण्याची सरे. उत्तमाची उरे, सकारात्मक, प्रत्येकाला मरायचे. पण ऐका, आपण गेल्यानंतर आपला कुठंतरी गुणगौरव व्हावा, कुठंतरी आपलं नाव निघावं, कुठंतरी आपली कीर्ती राहावी. याला खरं जगणं म्हणतात. टाळी वाजवा कळायला असलं. मला वाटतं आज शरीरानं तुमच्या माझ्यात नाहीत. ऐका, आपल्या बबनबाई, पण आज मला वाटतं आत्म्यानं तुमच्या माझ्यात जिवंत आहे. हा सोहळा, हा आनंद पाहून वैकुंठवासी बबनबाई जाधव आमच्या ह्या जाधव परिवाराला स्वर्गातून आशीर्वाद देत असतील. स्वर्गातून. आणि एका वाक्यात बोलतो, नाना, पितरांना जर आशीर्वाद दिला तर 7 पिढ्याला काही कमी पडत नाही. टाळी वाजवा जोरात कळायला असलं. आणि पितरांना जर शाप दिला तर 7 पिढ्याला मिठाला पीठ लागत नाही. विठाला विठाला म्हणून मला वाटतं जीवनात काही करता नाही आलं तर करू नका, पण जन्म दिलेल्या माय बापाचा शाप घेऊ नका. टाळी वाजवा का. आपल्या जर मायबापानं आपल्याला आशीर्वाद दिला, आणि मायबापाच्या आशीर्वादात जी ताकद आहे ती टाटा बिर्लाच्या शाबासकीमध्ये ताकद नाही. विठाला विठाला म्हणून महाराज सांगतात, तुका म्हणे पितर आशीर्वाद देती, कल्याण येते तया कोळा, कल्याण येते कल्याण येते, तुका म्हणे पितर आशीर्वाद देती, कल्याण येते तया कुळा, कल्याण येते तया कुळा, कल्याण येते. तुका म्हणे पितर आशीर्वाद देते, कल्याण येते तया कुळा, कल्याण येते तया कुळा, कल्याण येते तया कुळा. वाह, क्या बात है. तुका म्हणे पितर आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कुळा,
टाळी वाजवा. स्वर्गातून पित्र आशीर्वाद देतात. म्हणून थोडक्यात बोलतो, आज केलेला अन्नदान, आज केलेलं ज्ञानदान, आज केलेलं वस्त्रदान, आज केलेलं स्वर्णदान, आज केलेला पैसादान आमच्या वैकुंठवासी बबनबाईपाशी गेल्याशिवाय राहणार नाही. गेल्याशिवाय आता नाना काही माणसं म्हणतात महाराज हे 8 तास करा, एवढा मंडप, माईक सिस्टीम, तुम्ही गुणीजन मंडळी तुम्हाला किती द्यायचे? हो म्हणा की मला काय घरून द्यायचे का काय? विनोद नाही. आता तुम्हाला दिलेलं, आता आम्हाला दिलेलं तिथं जाते का नाही, काही माणसाला शंका असते. तुम्हाला मुलं किती? एक. जाऊ द्या, सोडून द्या. देवाला अडचण पडते, आपण तर माणसं आहे. तुमच्या मुलाला अडचण आली, तुमच्या मुलाला फोन केला, हॅलो पप्पा माझ्या मोबाईलमधलं बॅलेन्स संपलं, लवकरात लवकर 1000चं बॅलेन्स रिचार्ज तिकडं पाठवा. कुठं? तुमचा मुलगा असेल हो म्हणा की तिथं, त्यानं तुम्हाला फोन केला, तुम्ही पाठवणार का? पाठवणार? वा. पाठवलेलं तिकडे जाणार का? जाणार. क्या बात आहे. तुमचे इकडले पैसे बँकेतले तिकडं, इकडल्या बँकेतले पैसे तिकडं जाणार, तिकडल्या बँकेतले पैसे इकडं येणार. ऐका, विनोद म्हणून बोलत नाही. तुम्ही इकडून हालो म्हणायचं, मोबाईलवर तिकडं ऐकू, तिकडं इकडं ऐकू. सामान्य व्यवहार, थोडं लक्ष द्या, बोलू नका. सामान्य व्यवहार इकडचा तिकडं जातोय, तिकडचा इकडं येतोय. आज एवढ्या केल्याला 8 तास का आमच्या वैकुंठवासी बबनबाईपाशी जाणार नाही? का जाणार नाही? आणि हा 8 तास पाहून का त्या स्वर्गातून यांना आशीर्वाद देणार नाही? विढाला विढाला. म्हणून आज खरा पर्व काळ आहे, पुरुषाशी पर्व काळ. जन्मात जोडे एक येळ, माता पित्याचा अंतकाळ, धर्माची येळ अति पवित्र. महाराज सांगतात आपले आई वडील ज्या तिथीला जातात, ज्या दिवशी जातात, तो दिवस पूर्ण तिथी पर्व काळ असतो आणि पूर्ण दिवस पर्व काळ असतो. म्हणून आज केलेलं अन्नदान, आज केलेलं जे काही आहे त्यांच्यापाशी पोहोचतं. म्हणून हा एवढा 8 तास करायचा आहे. आणि थोडक्यात बोलतो, हा 8 तास वाया जाणार नाही. हा 8 तास या परिवाराला आशीर्वाद आहे. विढाला विढाला. म्हणून मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो, व्यवहारात जगण्यासाठी जितकी खटपट करावी, लक्ष द्या, व्यवहारात जगण्यासाठी जितकी सामग्री मिळवावी, आपला मृत्यू चांगला होण्यासाठी तितकी सामग्री मिळवावी, तितकी सामग्री. अरे व्यवहारात जीवन जगताना इतकं लागतं, मृत्यू होण्यासाठी का लागत नाही? म्हणून मृत्यू प्रत्येकाचा ठरलेला आहे. एका दिना जाणार रे भाई, एका दिन दिल का साथी कोई नहीं, दिल का साथी कोई नहीं. एका दिन जाणार रे भाई, एका दिन जाणार रे भाई. टाळी वाजवा. एका दिन जाणार रे भाई. बस कोण दिवस येईल आणि नाही तर ह्याचा एक दिवस जायचंय. पण ऐका, कसं जावं आणि जीवनामध्ये कसा विचार करावा, अभंगाचं पहिलं चरण. क्षणोक्षणी हाजे करावा विचार, टाळी टाळी. क्षणोक्षणी हाजे करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाजे करावा विचार, क्षणोक्षणी हाजे करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार. रामया पार भवजी, टाळी वाजवा माय रामया पार भवजी, रामया पार भवजी तू, नाशिवंत देह जाणार सकळ, रामया पार भवसिंधू, तरावया पार भवसिंधू, तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार
कसाही विचार करून आयुष्य घालण्यापेक्षा केव्हा बी विचार करण्यापेक्षा जगद्गुरु तुकोबराय सांगतो क्षणोक्षणा हाची करावा विचार. मला वाटतं क्षणभर याचा अर्थ जन्मभर. किती नाना क्षणभर याचा अर्थ जन्मभर. ज्ञानोबारानं तुम्ही आम्हाला सुरुवातीला सांगितलं देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता 4 मुक्ती आहेत. देवाच्या दरबारात आपण क्षणभर उभं राहिल्यास मिळतात. किती पुढं बोला जा. काही म्हणतील महाराज आमचा जन्म गेलाय मेळ लागा नाही आणि तुम्ही क्षणभर. पण थोडक्यात बोलतो मला वाटतं हे ज्ञानोबारानं तुम्ही आम्हाला चॉकलेट दिलेत. काय दिलेत? चॉकलेट. आता तुम्हाला व्यवहारात सगळ्याला माहिती आहे. ह्या महिला मंडळाला विचारा हे लहान लेकरं जर ऐकणं गेले तर ते चॉकलेट देतात. काय देतात? चॉकलेट देतात. चॉकलेट देऊन ऐकणं गेल्यानंतर एखादा लाडू देतात. लाडू देऊन ऐकणं गेल्यानंतर हरिभाऊ एखादी 10ची नोट देतात. आणि 10ची नोट देऊन ऐकणं गेल्यानंतर काही लेकरं लई बिलिंतात काही द्या. 10ची नोट देऊन ऐकणं गेल्यानंतर कानाखाली देतात. तसं ज्ञानोबारायला माहीत होतं ईशयात फुलल्याला जीव आहे. ईशयाचे चरवण गेली या विषयाची गाळणी. ईशय ओढी भुलले जीव ईशय ओढी भुलले जीव. आता याची कोण करीन किंवा आता याची कोण करीन. नपजे नारायणे भाव नपजे नारायणे भावने ठावणार ध्येय कोण सुख धरिले संसार. कोणाच्या अंगात ही रोग. मी एका ठिकाणी असत म्हणलं एका गड्याच्या अंगात आलो. ते जेव्हा उठलं आहा हो आहा हुशार माणूस होता आमच्या हरिभाऊ महाराजासारखं. जेव्हा उडी मारली पक्क दाबून धरलं त्या अंगात आल्याला म्हणून लागलं सोडा 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 सोडा. हरिभाऊ महाराज म्हणे कामून 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 कामून. ते म्हणला बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल. त्या बदमाशाला बिड्या मोडलेल्या कळाल्या. लोक म्हणतात त्याच्या अंगात खतरा येते बेसरमीच्या पोकाना ना विडाला विडाला. थोडं माझ्याकडे लक्ष द्या. तुम्हाला हसा म्हणून बोलत नाही पटांग म्हणून बोलतो. ऐका जीव इकडे येत नाही आणि आला तर देव झाल्याशिवाय राहत परत माघारी घेत नाही. मग ज्ञानोबारायला माहिती होतं ईशयात भुललेला जीव आहे इकडे येत नाही आणि आला तर देव झाल्याशिवाय राहत. म्हणून सुरुवातीला सांगितलं क्षणभर देवाची उभा आणि संपूर्ण हरिपाठ वाचित तुम्ही शेवटला जा. शेवटला जाऊन सांगितलं रे कामार्थ घडे राम नाम रे कामार्थ रावण कोरे कामा रावण कोरे कामार्थ सर्व सुख कोणी साई शास्त्र निवडी सर्व सुख कोणी साई शास्त्र निवडी कामार्थ घडी रावण को कामार्थ घडी रावण को सर्व सुख कोणी साई शास्त्र निवडी सर्व सुख कोणी कामार्थ घडी रावण कामार्थ घडी. सर्व सुख कोडी शाही शास्त्र निवडी रिकामा अर्थ घडी राहू नको. झोपा टाळी वाजवा. सुरुवातीला सांगितलं क्षणभर. आता तुम्ही इथं आलात ना रिकामा अर्ध घडी. तुमचं नाव काय? नाव काय तुमचं? हा जाधव. खरं सांगू का काही माणसं माल घेतच नाहीत. माल कळाला की माल. काही माणसं माल घेतच नाहीत नाना आणि घेतला तर घरादाराची वाट लावल्याशिवाय राहतच. तसं काही माणसं परमार्थ करीतच नाहीत आणि केला तर उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकोबराय म्हणता क्षणभर याचा अर्थ जन्मभर. क्षणोक्षणा हाची करावा आहे मी हा कोण करावा. विचार मी तो वासुदेव कडू येईल. नरदेहा येऊन विचारावे सार
धरावा पैधीर भजन इचारा वाचुना विचारा हा इचारा वाचुना हे विचारा न पवित्रे समाधान 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 हे विचारा वाचून न पवित्रे समाधान वाटाली पवित्रे समाधान न पवित्रे समाधान विचारा वाचून न पवित्रे समाधान न पवित्रे समाधान न पवित्रे समाधान मोकळं झालं इमानदारला कूलर चालाय पण कूलर चालू असून घाम आलाय हा, आपला घामाचा पैसा असतो उभं केलाय सारा फुकटचं खालं की शुगर होते बघा विठाला विठाला बस इचारा वाचून न म्हणजे क्षणोक्षण हातची करावा जाऊ द्या थोडक्यात बोलतो काही गोष्टीचा विचार करायचा पीटी मास्तर नाही काही गोष्टीचा एकदाच करायचा डबल करायचा नाही आणि काही गोष्टीचा विचार सतत करायचा थोडक्यात बोलतो लक्ष द्या दुसऱ्याचं वाटोळं करण्याचा विचार करायचा आणि दुसऱ्याचं वाटोळं केल्यास आपलं झाल्याशिवाय राहत आता बघा तुम्ही बऱ्याच बाया हरिपाठ म्हणत नाहीत काकडा म्हणत नाहीत शेजाऱ्याच्या बायाला गंगू हो तोंडच काळं करते गंगूचं करण्याच्या आधी संगूचीच हात काळी होती दुसऱ्याचं वाटोळं केल्यास आपलं झाल्याशिवाय राहत उगं थोडक्यात बोलतो दोघं जण नवरा बाईक होते किती होते दोघंच असतील मला वाटतं महिर गेली काय योगायोगानं दोघाचे वडील आम्ही वैकुंठवासी आता खरं सांगा घरात हुशार कोण असते अरे भाऊ मंडळी हा मंडळी तुम्हाला म्हणते तुम्हाला तर सजत म्हणते तुम्हाला तर अकलच नाही बघ तुम्हाला सोडून बोलावलं नाही विनोद नाही घरात हुशार तेवढंच असते बोलू घेतलं इकडे या म्हणे का तुमच्या आईची जशी सेवा तशी माझी आईची माझ्या आईला कोणी नाही घेऊन या आता हे कलियुग घातलं जे देवा जे माझे बायको जे तुम्ही सांगाल तेच आम्ही ऐकू पळत गेला मारुती कार घेतली सासूबाईला गाडीत बसलं सासूबाई आणली तेव्हा उद्बुद्धी छाप होती कशी होती उद्बुद्धी छाप ह्याची आई गुबगुबीत आता ह्याच्या आईची सेवा किती केली असेल लई लई एक महिना एका महिना ठुस फुस ठुस फुस असं घरची म्हातारी अशी होती अशी झाली सासूबाई उद्बुद्धी छाप गुबगुबीत आमच्या इकडे मन आहे लाडू झाले घट आणि सासूबाई पडली लट म्हातारी हालना डुलना ह्यानं विचार केला माझी आई अशी होती अशी झाली आणि सासूबाई उद्बुद्धी छाप गुबगुबीत कशी काय आणि कोणी असो आमदार खासदार कीर्तनकार हरिभाऊ महाराज बायको पुढे गपगार काहीच चलत नाही आता बघा तुम्ही बरेच कीर्तनकार कबर बांधली ना जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या भागात काय म्हणतात त्याच्या घरी जाऊन बघा तुम्हाला कब्बर चहा मिळत नाही आमदार खासदार इकडे आले ना येत्या 5 वर्षात तुमची वाट लागलीच पाहिजे घरी गेल्यास ती रिबीची पण मी रिबीची बायकोला बोलून घेतलं इकडे या नाही का तुमच्या आईची सोय करा नाही तर माझी मी राहणार नाही हिनं सांगितलं चिंता करू नको म्हणला अवकाळी पाऊस पडले माझी आईची सोय लावतो रात्री 12 वाजता उठला आईची वाट डोक्यावर घेतली टकाक 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 जशी बाज नेली तशी नदीत ऐका इमानदार माणसाला माणूस मारली यात नव्हतं नाही देव राखी तया मारी कोण नमोडे काटा हिंडता बन देव सका जरी अवघे ईश्व अवघेची कृपा करी अरे ज्याला देव तारते त्याला कोण मारते म्हातारी हातवात गेली ना म्हातारीच्या हातात लिंबाचा फाटा जे हरी म्हातारी लिंबाच्या वरी ओढली फाट आता अवकाळी पाऊस लई 2 ते 3 तास पूर्व सरला आमुष्याची रात्र चोरी करण्यासाठी आलते कशासाठी हो म्हणा की आणि प्रत्येक चोरा रवळीत कर सोनं म्हातारी लिंबावर चोर खाली एक जण म्हणला माझा हिस्सा करा दुसरा म्हणला माझा करा तिसरा म्हणला माझा करा म्हातारीनं वरून बघितलं म्हातारी म्हणली माझा हिस्सा करा रे
भूत भूत हुई. आराट्या बोराट्या खराट्या, कुणाचं धोतर पिटलं, कुणाचा पॅन्ट फाटला, लाग पळाय. अहो नुसतं भूताचं नाव ऐकलं तर माणसं तिकडे जात, आणि खरं भूत दिसल्यास सोनं तिथं चांदी तिथं होय. बरं जाऊ द्या, तुम्हाला हसा म्हणून सांगत नाही. ऐका, म्हातारी लिंबावून खाली उतरली. कुठून? जाधव लिंबावून. म्हातारीच्या अंगावर 9 वार लुगडं होतं. किती? 9 वार. त्याच्यातलं 3 वार फाडलं. झोपले काय? खाली किती राहिलं? तवापासून झाले 6 वार, पुढचं सांगत नाही. 3 वार लुगडं घेतलं, सोनं चांदी होतं ते गटोड्यात बांधलं. आता उत्तर द्या, सोनं चांदी घेऊन आई कुठं जाणार? कुठं जाणार? लेकाकड. म्हणून एका आईचं आज वर्ष श्राद्ध आहे. तुम्हाला हसा म्हणून बोलत नाही, पटा म्हणून बोलतोय. बरं काय, आपण स्वतःच्या माय बापाला जीव मारायचे जरी प्रयत्न केले तरी आपलं कल्याण व्हावं म्हणून आपल्याला आशीर्वाद देऊन मरणारी आपले माय बापच आहे. माय बापच आहे. तुम्ही कुत्र्याला भाकर चोंबाळून चारा गडी, तुम्हाला कुत्र चावल्याशिवाय मरत नाही. माय बापाला भाकर फेकून टाका, माय बाप आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय. ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची टाळी टाळी ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, कालवल्याची करी भाविन प्रीती, भाविन प्रीती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, करी टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी. करला अरे तिला बाकी काही घेणं नसतं. लेकुराचे हित त्याने माऊलीचे चित्त, मात्याची या चित्ती अवघी बालकाची. टाळी टाळी. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, सकळ तीर्थाची धुरे जे का माता पिता. टाळी वाजवा, टाळी. करला ऐशी कळवळ्याची दाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती. ऐशी कळवळ्याची दाती. सबसे बडी हे माँ. माझ्याकडे लक्ष द्या. आपली मायबाप कशी असू द्या. आणि एका वाक्यात बोलतो, नाना, ज्याच्या घरात आई जिवंत आहे त्याच्या घरात प्रेम जिवंत आहे, आणि ज्याच्या घरात बाप जिवंत आहे त्याच्या घरात धाक जिवंत आहे. आपली आई कशी बी असू द्या. आई तुझ्या मूर्तीवाने या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाई कर भेटणार नाही. हाडाचे तू काढ करोनी केले रक्ताचे पाणी, आई तुझ्या सारखी एक कष्ट केले नाही कोणी. आई तुझ्या मूर्तीवाने हो या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाई कर करणार नाही. अनमोल जन्म दिला गाई. शाळेतून कधी घरी येताना उशीर मला होई, आई गल्लो गल्ली पाहत फिरी. मला आई आई तुझ्या मूर्ती वाणी. हो
आई तुझी अरे दिवसाचाही दिवस करते आणि तुमच्या माझ्यासाठी रात्रीचाही दिवस करते. तिला आई म्हणतात. अ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. ज्याच्या साक्षात देवाचं दर्शन होतं ना त्याला आईबाप म्हणायचे. आणि पुढचं एक वाक्य बोलतो. अरे लग्न होईल दम धरा हळूहळू ढाळे ढाळे जाऊ द्या. आमचे पहिले मृदंग वाजवायचे नाव काय? मच्छिंदर दादा. खरं सांगा आपल्या आईनं आपल्याला जन्माला घातल्या तिखट खालं? तिखट खालं? हो म्हणा की तिखट खालं नाही. फ्रीज मधलं पाणी पेलं? पेलं? ऐका. आंबट खालं? खालं का? तिखट जर खालं तर माझ्या बाळाला जुलाब लागतील. फ्रीज मधलं पाणी पेलं माझ्या बाळाला सर्दी होईल. अरे आंबट खालं तर माझ्या बाळाला खोकला लागेल. म्हणून ऐका, जन्मल्यापासून मरेपर्यंत चिंता वाहणारी आई असते. कोण असते? आई असते. म्हणून खरं सांगा तिला इच्छा नसते? इच्छा नसते असं नाही, पण जीवनामध्ये जीवनाचं सामर्थ्य खरं आईकडं असतं. म्हणून एका वाक्यात बोलतो, ज्याची आई जिवंत आहे त्यानं रात्री 2 वाजता घरी जावं. किती? किती? 2 वाजता. आणि दार वाजवा. थाटकन आई उठते रात्रीच्या 2 वाजता, दार उघडते आणि तिचा पहिला शब्द असते, बाळा इतका उशीर तू जेवलास का? टाळी वाजवा कळाला. रात्रीच्या 2 वाजता आपल्या जेवणाची चिंता करणारी आपली आई असते. कोण असते? मच्छिंदर दादा. आई असते. आणि आई गेल्यास तुम्ही घरी जासून दार वाजवायचं. लेकरू जवळच असते. मम्मी पप्पा मम्मी पप्पा. झोप झोप कुठेही बोंबलं तिथं ते झोप झोप. अरे आई गेली प्रेम संपलं, बाप गेला जीवनातला धाक संपला. म्हणून माझी विनंती आहे, जगात सगळं मिळेल, इको कमी करा या परिवाराला, पण गेलेली आई मिळणार नाही. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. ताली ताली. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. ताली 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 ताली. अरे सबसे बड़ी है माँ. माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ से बढ़कर कोई नहीं है. दुआ देती है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. माँ से बढ़कर कोई नहीं, माँ से बढ़कर कोई नहीं. वो देती है दुआ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, बड़ी है माँ. जस का चिकनगुन्या झालाय. जरा जोरात वाजा, जोरात जोरात जोरात. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. सोन्या चांदीचं गटोड डोक्यावर घेतलं. पुन्हा पुन्हा आईनं टाकाक 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 दार वाजवलं. उठा रे. सुनाला वाटलं सासूभूत होऊनच आली. तो का म्हणे त्याचे कळले आम्हा.
सून पळाय गेली पालकाच्या खाली पडली टंगडत मोडलं पण मुलानं विचार केला माझी आई मला दगा देणार मुलगा पळत गेला आणि विचारला आई का बाळा तुला नदीत नेऊन टाकलं होतं तू वाहत गेलती आणि जिवंत होऊन घराकडे कशी आलीस आईनं सांगितलं बाळा माणूस नदीत नेऊन टाकला की सोनच घेऊन आलाय झोपले काय मागे काय घेऊन आलाय पाहिजे सोनेवाले बेचेन हे एक अंगठी असली तर इकडे येत नाहीत बाहेर बसायचे ह्यानं विचार केला माझी म्हातारी आई नदीत टाकली इतकं सोनं आणलंय दिलीपराव म्हणला बायको तर तरुण आहे हिला नदीत टाकल्या सोनं किती आणि रात्री तुटला महाराज झोपच येई ना बायकोची बा डोक्यावर घेतली टाकाक 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 असं जशी बा नेली तशी नदीत जे हरीण बायको समुद्राच्या मोहरी डबल भागारी आली नाही ऐका आई इमानदार होती तर सोनं चांदी घेऊन घराकडे आली बायको लबाड होती तर समुद्राच्या खाली झोपल्या का बाया दुसऱ्याचं वाटुळं करायचं ठरवल्यानंतर आपलं झाल्याशिवाय राहत अनेकाच्या घाती मानिता संतोष सुख दुःख दोष अंगी लागी दुसऱ्याचं वाईट करण्याचा विचार करायचाच नाही ऐका पण काही गोष्टीचा विचार एक बारच करायचा मच्छिंदरराव लग्न करण्याचा जरूर करायचा एकच करण्याचा दुसरी करण्याचा करायचा काही म्हणतील एकच मिळालं नाही महाराज न सोडून द्या लग्न करण्याचा विचार जरूर करा पण एक बार दुसरी नाही दुसरीनं करावी बाईल भंड फजेती होईल बोभाट यशद्वारा जाईल बायकाच्या पानं वाट्या एका पुरुषा दोघी नारी पाप वशे त्याचे घरी पाप न लगे धुंडावे लागन तिने तेथे जावी लग्न करण्याचा विचार जरूर पण एक बारच पण काही गोष्टीचा विचार सतत क्षणोक्षणा हाची करावा विचार का करावया पार हे भवसिंधू करावया पार भवसिंधू करावया पार हाची करावा विचार करावया पार भवसिंधू करावया पार भवसिंधू करावया पार भवसिंधू चढो चढे हाची करावा विचार करावया पार भवसिंधू करावया पार भवसिंधू करावया पार भवसिंधू विचार करा कुणाला विचार नाही आता बऱ्याच जणांना वाटत असेल कीर्तन कवा सुटलं घर कवा गटल काय विचार करायचा आहे ताराबाई अपार भवसिंधू तीन गोष्टी महत्वाच्या आहेत विचार आचार आणि उच्चार अरे भाऊ महाराज ज्याचा विचार आहे ज्याचा आचार आहे त्याचाच उच्चार आहे आणि थोडक्यात बोलतो जीवनामध्ये विचार फार महत्वाचा आहे ज्याचा विचार चांगला आहे त्याला लोक किंमत दिल्याशिवाय राहत नाही किंमत आता पहा माझ्या पाठीमागं फोटो लावलाय तुम्ही कुणाचा हा जरांगे पाटलाचा का फोटो लावला जीवनामध्ये विचार चांगला आहे विचार चांगला आहे हा समाजाचा कळवळ आहे टाळीवर काय ताकद असते महाराज एका माणसात प्रवेश बंदी मला वाटलं लागलं काही दिवसांनी नसबंदी होत्या का काय की टाळी वाजवा टाळी विनोद नाही अरे ज्याचा विचार चांगला आहे त्याला लोक किंमत देतात किंमत तो खबर सांगता क्षणोक्षणा हाची करावा विचार का ताराबाई अपार भवसिंधू भवनाम संसार सिंधू म्हणजे समुद्र भवनाम बसा 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 जरा कीर्तना सांगायचं आहे म्हणून विठाला विठाला हा 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 बोल आपली खबरदार माझ्याकडे लक्ष द्या भवनाम संसार सिंधू म्हणजे समुद्र
समुद्राच्या पाण्याचा अंत सांगता येत, थोडं माझ्याकडे बघा, समुद्राच्या पाण्याचा अंत सांगता येत. वा, मुंबईला कोण गेलतं भाऊ, तुम्ही गेलते? हो म्हणा की गेलते ना, गेलते की. समुद्रात पाणी किती आहे काय सांगा. समुद्राच्या पाण्याचा अंत सांगता येत नाही, तसं जन्मरूपी मृत्यू या दुःखाचा अंत सांगता येत नाही. करिता विचार तो हा द्रोढा संसार. ब्रह्मादिका पार उल्लंघने सामर्थ्य, करिता विचार तो हा दृढ संसार. ब्रह्मादिका पार उल्लंघने सामर्थ्य. बस जिथं ब्रह्मादिकाला तरुण जाता आलं नाही, आपलं काय किस गली में गलबला. ऐका महाराज सांगतात याच्यातून पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेसेन हे संसारे खलदोस्तारे. बस किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे, याच्यातून तारावया पार भव सिंधू. तरावय अपार तरावय अपार का तरुण जायचंय. क्या बात आहे नाना. याला म्हणायचं म्हातारपणाला कोणाकडे पोरग झालं म्हणायचं. टाळी वाजवा टाळी जोरात जोरात.
आनंद तेथे असा मुकिया शिवाचा आनंद तेथेचा मोकळ्या शिवाच्या पहिले ऐक हा टाळी टाळी हा पहिले ऐकती माने आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय तुका म्हणे व्रत होती तरणी रे तुका म्हणे व्रत होती तरणे रे तुका म्हणे व्रत होती तरणी रे तुका म्हणे व्रत होती तरणे नाचत गवत गावा खेळ्या सुख देई नाही सावार नाचत गवत गावा खेळ्या सुख देई हे नाचत जाऊ त्याच्या गावाला खेळ्या सुख देई नाही सावार नाचत जाऊ त्याच्या गावाला खेळ्या सुख देईल विसावारे आनंद तेथीचा मुकया शिवाच्या पहिले ऐकती आंधळ्याशी डोळे बस बस दिलं बरं झालं टाळी वाजवा एक बार काय आनंद आहे महाराज माणसं काय आनंदही घेत नाही तो नाना आता तुम्ही मला आनंद वाटला बरं काय नाही काही माणसं कीर्तनात जरी आले फोडीली गौरी जैसा दिसे आणि विनोद म्हणून सांगत नाही आता आनंद मिळणारी जागा फक्त एवढी आहे फक्त एवढी आहे नाही तर काही माणसं घरी असे फ्रीज बसत नाहीत असे बसते त्या बायाला वाटतं जाते का काय हेला चिंता त्या म्हणते चहा घेता का हां हां कॉफी हां दूध डिकासन फाशी हां 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 ऐका गडे ते विसरण्यासाठी इथं यायचंय विढाला विढाला काय आनंद आहे महाराज ऐका विनोद म्हणून बोलत नाही मला वाटतं हा आनंद पाहून स्वर्गातून वैकुंठवासी बबनबाई जाधव या परिवाराला आशीर्वाद देतात आनंदो रे आजे आनंद आनंद रे आजी आनंद रे. आनंदो रे आजे आनंद आणि रे टाळी. हे समागा भक्तरी अवघा परमानंद रे समागा भक्तरी अवघा परमानंद रे आनंद रे आजी आनंद रे आनंद रे आजी आनंद रे वा हॅलो जाधव इतकं भजन केल्यास काय व्यायाम करायचं आहे काही माणसं सकाळी सकाळी तू का मरतोस का काय महाराज विनोद म्हणून सांगला हो ह्या जुन्या आजीला विचारा माझ्याकडे टुळू टुळू बघायला त्यामुळे असताना कुणा आणला माय नमुना विचारा त्यांना आजी तुमच्या जुन्या काळात स्वयंपाक कराय काटवट होती काय होती तिला काय म्हणतात काटवट बाईला वटणूवर आणायची काटवट आणि एका एका बाईनं 25-25 माणसाचा स्वयंपाक करायचा का नाही हो म्हणा की आता ताणच राहील नाही बायाला दोनच तोंड किती बोंड हम दो हमारे दो म्हातारा म्हातारी फेक दो महाराज विनोद नाही काटवट होती आता ते किचन वाटा आलाय बाई चपात्या करल्या का झोका खेळाली मिळत लागणार झालाय सगळा राईस प्लेट कार्यक्रम क्रम आहे विढाला विढाला बस सांगू द्या विनोद सोडून द्या शरीराला व्यायाम असा कष्ट असा जाणार आहे नाशिवंत देह जाणार सकळ चकारात्मक शरीर जाता घवी ज्ञानोबराय सांगतात नाशिवंत स्वभावी म्हणून तू वाजून जावे पंड कुमरा काय सांगाव महाराज झोपा हे 3 नाशात मोडते थोडक्यात बोलतो माझ्याकडे लक्ष द्या आश्रय नाश परता नाश आणि स्वभाव नाश आता तुम्ही सगळे सुज्ञ माणसं आहेत हुशार माणसं आहेत थोडक्यात बोलतो आश्रय नाश कशाला म्हणायचं भिंतीवर चित्र काढलं कशावर भिंतीवर भिंत पडली की चित्र
संपलं. पडून गेली भिंती आणि चित्राची केवळ होय माती, याला आश्रयनाश म्हणायचं. आणि परतानाश चलत चलत ॲक्सिडेंट होणे, कुणीतरी काय अपघात करणे, याला काय म्हणायचं परतानाश. आणि स्वभावनाश, जाधव केस पांढरे केले का झाले? हा झाले, वा क्या बात आहे. पांढरे होणं हे स्वभावनाश आहे. पीडी मास्तर काळे केले का झाले? वरचा मजला वेगळा दिसला म्हणून म्हणाले. ऐका, इनॉट नाही, तुम्ही याच्यावर प्रेम करा न करा हे जाणार आहे. उगा तुम्हाला पटवून देण्यासाठी उदाहरण सांगतो. आंब्याला आंबे लागाव, आता आंबे लागलेत बघा. शेतकरी खालचे खालते आंबे पाडून आणतोय आणि वरी एखादा पिकल्याला पाडा असतोय. पाडाला पिकलाय, झोपले का? मला 4Gची निमरे लागते. वरी एखादा पिकलेला पाड असा, तो पाड केल्या काही केल्या पडत दगड मारा काही करा आणि तो पाड पक्व दशेला यावा. कशाला? पक्व दशेला. आणि वाऱ्याची झुळूक सुटावी आणि तो आंब्याचा पाड आपोआप. वाऱ्याची झुळूक निमित्त आहे, पण पक्व दशेला येऊन पडणं हे त्याचा स्वभावनाश आहे. स्वभावनाश आहे. तसं तुम्ही काही करा न करा, आयुष्य जात पलपल तुझला कैसे कळे ना. तो दिवसाचा तनो आला गेले पाहुणा. 64 घडिया माझी रात्र गेली. आयुष्य खातो काळ राम कार्य. तुम्ही काही करा न करा जाणार आहे. नाशिवंत देह जाणार. सकळ आयुष्य खातो काळ सावधान. आता सावधान कुठं म्हणतात? येडी वाकडी वळणे हे सावधान. पुढे गतिरोधक आहे हरिभाऊ महाराज. सावधान. तुमचे 2 हाताचे 4 होणार आहेत. साव आता म्हणा की सावधान समय साधा पयसे वाजवा कला पदार्थ घटिका. काही म्हणते लग्न लागले काय? ऐका, जाऊ द्या. आतापर्यंत कुणाचं खाण्यात आयुष्य गेलं असेल, कुणाचं पिण्यात गेलं असेल, कुणाचं झिंगाट करण्यात गेलं असेल. मागील केले ते अवघेची वाव, मागे केले ते पाहू नका. आता तरी पुढे. आता सावध होऊन भजनी लागा, सावध होऊन भजनी लागा. देव करा काय वारी रे, देव करा काय वारी रे. मल्हारीची वारी माझ्या, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या, मल्हारीची वारी माझ्या, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या, मल्हारीची वारी. सावध होऊन भजनी लागा. बस देव करा. आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार, आयुष्य खातो. महाराज कळतं कुठं? चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका आसनिकेजी. चंद्र आहे तिथं चांदणे आहे, महादेव आहे तिथं पार्वती आहे, संत आहे तिथं ज्ञान आहे, वैराग्य आहे, विवेक आहे. म्हणून काय करा? संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी. हे संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी, समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी. हॅलो हॅलो. हे संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी. करावी कावडी,
कुठं संतांच्या संगती बैसता संताची संगती कळू आले आपली कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला म्हणून संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची आवडीला फार महत्व आहे आवडीने भावी ऐका महिमा आवडी निरंतर जाऊ द्या थोडक्यात बोलतो आपण जर देवाचं नाव आवडीनं घेतलं जाधव देव आपलं काम केल्याशिवाय राहत हो म्हणा की याने घ्यावे त्याचे नाम आणि तिशी करणे याचे काम जाऊ द्या उगा थोडक्यात बोलतो अरे भाऊ महाराज तुमच्या मंडळीनं तुमचं नाव घ्यावं आवडीनं महादेवाच्या पिंडीला बेल टाकते वाकून महादेवाच्या पिंडीला बेल टाकते वाकून हरिभाऊचं नाव घे तुमच्या मंडळीनं म्हणा हरिभाऊचं नाव घेते आजच्या कीर्तनकाराचा मान राखून मला गुदगुल्या झाल्या का नाही हो म्हणा महाराज विनोद म्हणून सांगत नाही नावाला लई किंमत आहे हो आता आमचे डोरले नाना म्हातारी हे की म्हातारी नाही बोकळे आहेत मग आमची इनेकरी आहे ना नाव काय तुमचं संपतच नाही संपत बाबा खरं सांगा उगं तुमच्या मंडळीनं म्हणा आदल्या मधल्या घरात मान हलली आदल्या मधल्या घरात ठुलं होतं पिटलं संपत बाबा म्हातारपणी माराय उठलं तर कष्टात पिटलं म्हणा इमानदारीनं सांगा तुम्हाला गुदगुल्या झाल्या का नाही हो म्हणा अरे नाशका देहाचं नाव घेतलं आवडीनं तुम्हाला इतका आनंद होतोय हे तर त्यानं दिलंय महाराज टाळी वाजवा हे पंचतत्वाचं आहे पंचभूताचा गोंधळ भूताचा गोंधळ एक ठाई केला मेळ ठाई केला आहा लाविला संभळ अहंकार या पाटे पंचभूताचा गोंधळ हे तर पंचतत्वाचं आहे फुकट दिलं ज्याने हा जीव दिला तयाचे करीन जाऊ द्या आता एका मिनिटात बोलतो खरं सांगा याच्यावर आपली सत्ता आहे का देवाची इकडं बघा इकडं तिकडं काय ह्याच्यावर आपली सत्ता आहे का देवाची ना देवाच्या जर मनात आलं उगतनं कुलूप ढिलं करावं कुठलं तरी काही चांगले माणसं असे विनोद म्हणून सांगत नाही त्याची सत्ता आहे म्हणून परमार्थ आवडीनं करावा टाळी वाजवा आवडीनं म्हणून महाराज सांगतात संत समागमी धरावी आवडीनं यावं करावी तातडी करा लाग पाठ धरा पंढरीची वाट महाराज तातडीनं परमार्थ करावा का करायचा शेवटचं चरण तुका म्हणे हे लोकीचा व्यवहार तुका म्हणे लोकीचा व्यवहार तुका म्हणे लोकीचा व्यवहार वा टाळी वाजवा तुका म्हणे लोकीचा व्यवहार तुका म्हणे लोकीचा व्यवहार तुका म्हणे लोकीचा व्यवहार वा टाळी तुका म्हणे लोकीचा व्यवहार तुका म्हणे लोकीचा व्यवहार नका डोळे तुझे भरून जाऊ नका डोळे तुझे भरून जाऊ नाशिवंत देवा नरक नाशिवंत देवा नरक नका डोळे तुझे भरून जाऊ नका डोळे तुझे भरून जाऊ नाशिवंत देवा नरक नाशिवंत देवा नरक आयुष्य खातो काळ सावधान काय बात आहे टाळी टाळी टाळी
आयुष्य खातो काळ सावधान 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 आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ सावधान सावधान टाळी वाजवा क्या बात है धन्यवाद आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आशीर्वाद दे. वाह बस 3 प्रकारचा धुरा आहे तारुण्याचा सत्तेचा पदाचा तारुण्य संपत आलं बऱ्याच जणांचं सत्ता गेली पद जाणार आहे ह्या वस्तू राहणार इहलौकिक काय व्यवहार नाका डोळे धुरे या धुरात राहू नका का नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान घडी घडी काळ किती या काळाचा बस आयुष्य मापावा या बैसाला मापारी कसंही जाणार आहे म्हणून झालेली सेवा आनंद वाटला आमचे काय नाव हा शिवाजी महाराज बरं झालं हे म्हातारपणाला पोरग धर्म म्हणायचं आनंद वाटला ते शेवटला का होणापरी आले म्हणून एक वाक्य बोलतो जाता जाता 3 गोष्टी डोक्यात ठेवा दिलीपराव तुम्ही सगळे माळकरीच वाटतं माळ आहे ना त्यांना आल्याला सांगितलं 50 वर्ष सप्त्याला होत आहे आपल्या सौजन्य माझ्याकडेच आहे म्हणलं काय हरकत नाही ऐका परमार्थामध्ये तुम्ही इतका आनंदानं मदत करताय हेच खरंच जीवन जगण्यात आनंद आहे मला नाही तर बरेच माणसं बँकेत कुठून धोताना गाठ मिले तरी हातातून पैसा सुटत ऐका जोपर्यंत शरीर चांगलं आहे तोपर्यंत आळंदी पंढरीची वारी करा धर्माची सेवा करा शास्त्राची सेवा करा मायबापाची सेवा करा आपल्या हातानं अन्नदान करा आणि पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला तुम्ही जीवनात किती कमवा सोबत येणार नाही पण हे सोबत आल्याशिवाय राहणार म्हणून मी विनोदानं सांगत असतो सोन्याच्या साखळ्या घालाल तर चोराची नजर असेल तुमच्यावर पवित्र तुळशीची माळ गळ्यात घालाल तर मरेपर्यंत माझ्या भगवान परमात्म्याची नजर असेल पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला दुसरी गोष्ट कोट्यातली गाय सांभाळा आणि तिसरी गोष्ट घरातली मायबाप सांभाळा मायबाप महिला मंडळ तुम्ही माझ्या बहिणीसारख्या माझ्या आईसारख्या आहेत बरं का राग आला तर दक्षिणा देऊन जा शिवाय देत जायचं हे लय उलट आहे ह्या खात्यात इथलं आणि माहेरात फोन करतात हॅलो मम्मी तू कशी आहेस ये सासू झटका येऊन मिली पताही लागा नाही अरे इमानदारीनं तुम्ही तुमच्या सासऱ्याची सेवा करा तुमची भाऊजाई तुमची आईबापाची पाय धुवून पिल्याशिवाय राहणार जैशी करणी जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे बस म्हणून विसरू नको रे आई बापाला झिजविली जाणे काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छायार वेड्या मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया मिळणार नाही पुन्हा तुला मिळेल बंगला गाडी सगळं मिळेल मोटरसायकल शेती बॉडी आई बाप मिळणार नाही ही जाणार दे थोडी आई बाप जिवंत असता नाही केली तू सेवा मग मेल्यावर कशाला म्हण तुझ देवा देवा बुंदी लाडूच्या पंक्ती उठवशी बुंदी लाडूच्या पंक्ती उठवशी नंतर तुझे वाया काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छायार वेड्या मिळणार
मिळणार नाही पुन्हा आई बापाची छाया मिळणार नाही पुन्हा आई बापाची छाया बापाची छाया सगळं मिळेल गेलेले मायबाप मिळणार नाहीत म्हणून झालेली सेवा समाप्त करतो. एक वाक्य बोलतो दिलीपराव. तुम्ही सगळे आहात तरुण, जाधव परिवार तुम्ही सगळे आहात तरुण. तुम्हाला पाहून माझं मन आलं जोरात बोला भरून. दरवर्षी आता पुढच्या वर्षी पुण्यतिथी आहे. बबनभाई नामदेवराव जाधव यांची पुण्यतिथी पुढच्या वर्षी अशी चांगली घ्या करून. त्या नक्की तुम्हाला आशीर्वाद देत्याल, वरून आशीर्वाद देत्याल. हातावर घ्या, हातावर घ्या. बाहेर बसलेले बरेच बाहेरून गाडीवर बघायला बसून तिकडे गाडीकर बसलेले. हा हातावर घ्या. काय येऊ तिकडं सरळ सरळ. हा असे ठेवा, चहा पिऊन येतो. बारफ माझी उठवा